सातपूर परिसरातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून घोरफडी आणि चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब बनली असून याच घटनांची मालिका सुरू असतानाच आता चोरट्यांनी थेट देवस्थानालाही लक्ष्य केलंय। अशोकनगरच्या विश्वासनगरमधील असलेल्या नीलकंठेश्वर मंदिरातील दानपेटी चोरीस गेल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला। विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे। याआधीही याच मंदिरामध्ये काही महिन्यांपूर्वी चोरी झाली होती आणि पोलिसांनी या प्रकरणात चोरट्यांना गजाआड देखील केलं होतं। मात्र पुन्हा एकदा त्याच मंदिरात चोरी होणं ही बाब अत्यंत चिंतेची असून स्थानिक सुरक्षेच्या बाबतीत पोलीस प्रशासनाचं अपयश दर्शवतात। वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचं वातावरण पसरलंय। मंदिर हे केवळ धार्मिक श्रद्धेचं नव्हे तर सामाजिक एकतेचंही प्रतीक असतं। या पवित्र ठिकाणी झालेल्या चोरीमुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। याबाबत स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। नीलकंठेश्वर महादेव मंदिर येथे रात्री 1:30 वाजता दानपेटीतनं पैसे चोरीला गेलेले आहेत। या ठिकाणी विश्वासनगर मधील जर म्हटलं तर इथले जे मुलं आहेत, आज आपण म्हणतो की तरुण पिढी जी आहे ही व्यसनाच्या आहारी जाताना दिसते, पण इथले जे मुलं आहेत खूप चांगले आहेत। हे मुलं जे आहेत इथे दर सोमवारी इथे आरती होती, शिवरात्रीच्या वेळेला, प्रदोषच्या वेळेला इथे सण उत्सव चांगल्या पद्धतीने साजरे केले जातात। महाशिवरात्रीचा जो उत्सव आहे तो पण खूप मोठ्या पद्धतीत सप्ताह वगैरे इथे केला जातो। विशेष म्हणजे मुलं कोणाकडनं एकही रुपया वर्गणी न घेता स्वतः ते करत असतात। आणि गेल्या मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी इथे चोरी झालेली होती। महादेव पिंडीचं जे कवच आहे ते पार्वती मातेची पितळीची जी कवच होतं ते नाग, त्यानंतर कलश असं खूप साऱ्या पद्धतीचा ऐवज पण चोरीला गेलेला होता। मागच्या वर्षी पोलिसांनी खूप छान पद्धतीने मुलांना सपोर्ट केल्यामुळे हे सगळ्या वस्तू परत मिळाल्या होत्या। आजही रात्रीची गोष्ट झालेली आहे, खूप निंदनीय आहे। रात्री 1:30 वाजता 3 चोरट्यांनी इथून चोरी केलेली आहे। मी पोलिसांना विनंती करते की मागच्या वेळेला तुम्ही ज्या पद्धतीने चोरांना पकडलं होतं, ह्याही पद्धतीने त्यांना पकडून त्यांना शिक्षा करावी अशी मी विनंती करते। संबंधित सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पोलिसांनी या चोरीच्या घटनेचा गंभीरतेने तपास सुरू केल्याची माहिती मिळते। परिसरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी अधिक सक्रियता आणि गस्त वाढवण्यासाठी गरजेचं असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर।